नमस्कार मित्रांनो, मी संदीप शिंदे महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने देवेंद्र फडणवीस सरकारने जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे तिच्याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. तर देवेंद्र फडणवीस यांनी एक भाषण केलेलं आहे. त्यांचा सत्कार त्यांच्या पक्षाचा जो किसान मोर्चा आहे त्या सेलने की त्यांचा सत्कार ठेवलेला होता आणि त्या सत्कारात देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं आणि त्या भाषणाची चीरफाड करणारा किंवा त्याची पोलखोल करणारा हा व्हिडिओ आहे. तुम्ही व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे परंतु बघा, कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल कुठल्याही मीडियामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाची सत्यता पडताळणी करून कोणीही बघितलेली नाही आहे. कुठल्याही मीडियाने बघितले नाही, कुठल्या विश्लेषण करणाऱ्या जे चॅनल्स आहेत त्यांनी सुद्धा बघितले नाही. फक्त देवेंद्र फडणवीस यांचं भाषण दाखवलं, जे हा ठीक आहे, खूप चांगलं, भारी 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 भारी. देवेंद्र फडणवीस त्यात खोटं बोलले, काही गोष्टी अवास्तव सांगितल्या, परंतु ते खरं काय त्याच्यातले प्रत्येक मुद्दे मी लिहून आणलेले आणि त्याचं आपण विश्लेषण करणार आहोत. तर न मिळालेल्या कर्जमाफीचा यांनी सत्कार करून घेतला. म्हणजे कसं, तर जी कर्जमाफी अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही, घोषणा झालेली आहे, मिळणार आहे हे सत्य, परंतु ती कधी मिळणार आहे? अगोदर सांगितलं 30 जून, नंतर 5 जुलै, नंतर आता सांगतात 30 जुलै. परंतु प्रत्यक्षात न मिळालेल्या कर्जमाफीचा यांनी सत्कार करून घेतला. यांना थोडी वाटली पाहिजे, लाज नाही म्हणणार मी, तुम्ही म्हणा पाहिजे तर. त्यांना तर नाहीच आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा 1 रुपया बँकेत न देता जाहिराती मात्र केल्या आणि सत्कार पण घेतला. म्हणजे हा निर्लज्जपणाचा कळश. तर काय बोललं पाहिजे? मुळात सत्कारच त्यांनी घ्यायला नको पाहिजे होता. अगोदर सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे किंवा कर्जमुक्तीचे पैसे दिल्यानंतरच खरं तर त्यांनी सत्कार घ्यायला पाहिजे होता. आणि कोणाकडून घ्यायला पाहिजे होता? उत्स्फूर्तपणे शेतकऱ्यांकडून घ्यायला पाहिजे होता. घेतला कोणाकडून? त्यांच्याच पक्षातल्या किसान सेलकडून. उद्धव ठाकरे यांनी जी कर्जमाफी केली तिचं नाव आजही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसताना लोक घेतात, काढतात. उद्धव ठाकरे सारखा माणूस नाही, उदारपणे कर्जमाफी दिली आणि यांनी देताना तिच्यात 100 अटी घातल्या, निकष टाकले. आता ते कमी केले. ते कसे कमी केले? तर लोकांनी आंदोलनं केले, शेतकरी नेत्यांनी आंदोलनं केले. अजित नवले, राजू शेट्टी, रविकांत तुपकर, आणखी बरेच लोक यांनी आंदोलन केले. म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे रोहित पवार यांनी पण आंदोलन केल्यानंतर खरं तर ही कर्जमाफी केली. विधानसभेत घोषणा करताना देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं? आमचे भाजपचे लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितले की 19ची कर्जमाफीचा जे वगळण्यात आले त्यांना लाभ द्या. आंदोलनाचा रटा वाढल्यामुळं, लोकांमध्ये असंतोष असल्यामुळं यांना कर्जमाफी 19च्या शेतकऱ्यांना समावेश करावा लागला. परंतु श्रेय दुसऱ्याला जाऊ द्यायचं नाही. ते आपल्याच लोकांना कसं मिळेल याच्यासाठी व्यवस्था केली आणि भाषणात पण सांगितलं. आता भाषणातल्या मुद्द्यांवर येवा. मी निवडणूक नसताना कर्जमाफी केली. अहो, निवडणूक नसताना कर्जमाफी काय केली? देवेंद्र फडणवीस, तुम्ही किती खोटं बोलता. तुम्ही 2024ला आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांचा 7/12 कोरा. एकतर तुम्ही व्यवस्थित कर्जमाफी केली नाही, कोरा करायला पाहिजे होता. तसं न करता फक्त 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिली. निवडणूक नसताना दिली म्हणजे 2-2.5 वर्ष शेतकरी आणि शेतकरी नेते आंदोलन करतात राज्यात, म्हणून तुम्ही दिली. तुम्हाला द्यायची वेळ आलेली आहे. तुम्ही स्वतःची लाल म्हणू नका. आणि हे म्हणत असताना भाषणात त्यांनी हे पण सांगितलं की दुकानदारी करण्यासाठी काही लोकांनी आंदोलनं केली. आता ही काय दुकानदारी? याच्यात म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडल्या शेतकरी नेत्यांनी. ही दुकानदारी कसली झाली आणि कुठली झाली? तुम्ही 2014 पूर्वी दिंड्या काढल्या, कापूस दिंडी, सोयाबीन दिंडी, मग ती दुकानदारीच होती का तुमची? पुढचा मुद्दा त्यांचा असा, 19ची कर्जमाफी जी झाली तिच्यात 17च्यांना लाभ दिला नव्हता. 2009 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग जे पंतप्रधान होते त्यांनी कर्जमाफी केलेली होती पूर्ण भारतातली, तिच्यात अगोदरच्याच समावेश नव्हता. अशा खोट्या गोष्टी तुम्ही सांगितल्या. 17च्या कर्जमाफीत आपण 9च्यांना घेतलं नव्हतं. 19च्या कर्जमाफीत उद्धव ठाकरेंनी 17च्याला ज्या 17मध्ये शेतकऱ्यांना लाभ मिळाला त्यांना 19मध्ये घेतलेलं नव्हतं असं तुम्ही खोटं सांगितलं. परंतु तसं नाही. 2009 मध्ये जी कर्जमाफी कृषी मंत्री शरद पवार असताना आणि मनमोहन सिंग पंतप्रधान असताना केली होती ती सरसगट होती. आणि 19 मध्ये उद्धव ठाकरेंनी जी कर्जमाफी केली होती तिच्यात 2017च्या शेतकऱ्यांना सुद्धा लाभ दिलेला होता.
सरसगट कर्जमाफी होती. खोटं बोलले तुम्ही. कर्ज भरण्याची सवय सुटली सुटली असती, म्हणजे जी सवय लागलेली शेतकऱ्यांना कर्ज न भरण्याची, असं पण तुम्ही सांगितलं. म्हणजे इथं तुम्ही शेतकऱ्यांची बदनामी केली, परंतु शेतकरी कर्ज का नाही भरत, तर तुम्ही शेतमालाला भाव देत नाही. काँग्रेसने ज्यावेळेस सत्ता सोडली होती 2014 मध्ये, त्यावेळेस सोयाबीनला 4,000 भाव होता. आजही 12 वर्षानंतर 4,000च भाव आहे. कापसाला 8,000 भाव होता, आज 6,000 7,000 भाव आहे कापसाला. कांद्याला भाव होता 2,000 रुपये प्रति क्विंटल 2014 मध्ये, आज 2,000चे. मागच्या महिन्यात तर 1,000 होता. मग कुठे तुमचं? म्हणजे ही तुमचे पाप आहेत. ही कर्जमाफी शेतकऱ्यांचं पाप नाही, ही तुमचे पाप आहे. तुम्ही शेतकऱ्यांना व्यवस्थित भाव दिला नाही. वास्तविक 10% भाव वाढ दरवर्षी व्हायला पाहिजे होती. तुम्ही अगोदर गळे काढले होते, विधवा विलाप करीत होते 6,000 भाव देईल म्हणून 2014 मध्ये. आता काय परिस्थिती आहे? त्याच्या उलटी परिस्थिती. म्हणजे आम्ही अजून 2,000 भाव मिळवण्यात 2014 मध्येच, आणि इतर निविष्ठा मात्र भरमसाठ वाढलेल्या आहेत. म्हणजे त्याचा खर्च भरमसाठ वाढलेला आहे. आता 2019च्या शेतकऱ्यांना मी का कर्जमाफी दिली, तर ते आपण अगोदरच सांगितले की माझ्याकडे भाजपचे आमदार आले आणि मग ते श्रेय तुम्ही स्वतः घेतलं, परंतु ते शेतकऱ्यांचं आणि शेतकरी नेत्यांचं श्रेय. कर्जमाफी अंतिम उपाय नाही, बरोबर आहे. कर्जमाफी कोणालाच नकोय. तुम्ही आमच्या शेतमालाला भाव द्या, योग्य भाव द्या, तुमची भीक आम्हाला नकोय. पुढचा मुद्दा ते असं बोलले होते, शेती पुढेचे मोठे प्रश्न निर्माण झाले. बरोबर आहे देवेंद्र फडणवीस, तुम्ही एवढंच खरं बोलले. फक्त 2014 पासून हे प्रश्न तुम्ही निर्माण केलेले शेती पुढं. तुम्ही आल्यामुळे हे प्रश्न निर्माण झाले शेती पुढं. तुम्ही स्वतः कबूल करता. शेती सस्टेनेबल करणार. काय सस्टेनेबल केली तुम्ही? खोटारडे बोलले तुम्ही. गावात येऊन बघा, शेती आणि शेतकऱ्यांना पत राहिलेले नाही राज्यात. ते वेगळ्या भाषेत जर मी सांगितलं तर इथं जास्त चिरफाड होईल तुमची. लोक शिव्या देतात शेतकरी तुम्हाला, आणि तुम्ही सस्टेनेबल करायला निघाले शेती. पुढचा मुद्दा आहे, आपण हमी भाव देतो. अहो, हमी भाव हाच मुळात कमी भाव असतो. हमी भाव म्हणजे काय असतं? मिनिमम सपोर्ट प्राइस, किमान आधारभूत किंमत ती कमीच असते ना. तुम्ही उत्पादन खर्चाच्या 1.5 भाव देणार आहे का आम्हाला? नाही देणार. हमी भाव देता. हमी भाव तुम्हीच ठरवता, आणि तो भारतातल्या फक्त 1.5 ते 2% शेतकऱ्यांना मिळतो हमी भाव. जी सरकारी खरेदी होती तिच्यात. इतर तर हमी भावापेक्षा कमीच विकला जातो. आपण हमी भाव देतो म्हणे. फोकस पद्धतीने काम चालू आहे. उद्या तुमच्या दारात शेतकरी येणार नाही, म्हणजे सरकारच्या दारात येणार नाही. हो, तुम्ही जर व्यवस्थित शेतकऱ्यांना भाव दिला असता तर शेतकरी कर्जमाफी मागायला आला नसता. हे सगळे प्रश्न मूळ मुद्द्यापाशी येऊन थांबतात, आणि तो मूळ मुद्दा म्हणजे असा आहे की तुम्ही शेतकऱ्यांना व्यवस्थित भाव देत नाही, शेतमालाला योग्य मोबदला त्याच्या देत नाही. पुढचा मुद्दा आहे, आता आणखी बरेच गोष्ट आहे. त्याच्यात बरंच त्यांनी आणखी सांगितलं. मी शेततळे दिले, मी सिंचनाच्या सुविधा दिल्या, स्प्रिंकलर दिले, ड्रीप दिलं, मी याव दिलं, मी त्याव दिलं, मी एवढं दिलं, मी तेवढं दिलं. याचं पण तुम्ही मी करून घेतलं. तुम्ही दिलं हे जरी खरं असलं तर त्याच्या अगोदर पण देत होते, त्याच्या अगोदरचे सरकार पण देत होते. मग तुम्ही दिलं म्हणून काही जगा वेगळं केलं असं काही नाही. आता आणखी एक तुम्ही सांगितलं की अल्निनोचं संकट आहे ह्या वर्षी. म्हणजे आत्ताचा जो हंगाम चालू आहे 2026-27चा शेतीचा, याच्यात अल्निनोचं संकट आहे शेतकऱ्यांपुढं. मग अल्निनोचं जर संकट आहे तर शेतकऱ्यांची मागणी आहे का जो पीक विमा काढला जातो त्याला जे 4 ट्रिगर तुम्ही लावले होते 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या मतं घेण्यासाठी, आणि निवडणूक झाल्यानंतर सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या ढुंगणावर लाता तुम्ही मारल्या, ट्रिगर काढून टाकले 4. ते 4 ट्रिगर तुम्ही आता ॲड करायला पाहिजे खरं तर. परंतु कंपन्यांकडून तुम्हाला काय मिळतं? कमिशन. तुमचे इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी केले जातात तुमच्या पक्षाचे. त्याच्यासाठी कंपन्यांच्या फायद्यासाठी जे तुम्ही खाजगी विमा कंपन्या याच्यात उतरवलेल्या आहेत शेती क्षेत्रात, त्यांना कमिशन
खाता यावं, त्याच्यातून तुम्हाला काही वाटा मिळावा याच्यासाठी तुम्ही एक ट्रिगर काढून टाकलेली. फक्त 1 वर्ष ट्रिगर लावले, नंतर काढून टाकले निवडणूक झाल्यावर. मग तुम्ही फक्त निवडणुकीचा विचारच करून शेतकऱ्यांकडे बघता. मग आत्ता ह्या वर्षी तुम्ही सांगता ना निवडणुकी नसताना आम्ही शेतकऱ्यांसाठी करतो. मग आता ह्या वर्षी परिस्थिती हालाकीची आहे. पाऊस पडायला तयार नाही आहे. कुठं पाऊस झाला, कुठं नाही झाला, कुठं पेरण्या झाल्या, कुठं नाही झाल्या, अशी परिस्थिती एकूण राज्यात. असं असताना तुम्ही शेतकऱ्यांना खरं तर ट्रिगर लागू असलेला पीक विमा आणायला पाहिजे. तो तुम्ही आणत नाही. तुम्ही कोणता आणलाय? फक्त एकच ट्रिगर आहे त्याला, कोणता? उत्पादनावर आधारित. दुसरे ट्रिगर कोणते होते? पेरणी जरी नाही झाली तरी तुम्हाला विमा मिळणार. त्याचा प्रीमियम तुम्हाला भरावा लागत होता, तुम्हाला म्हणजे शासनाला, आणि तो आता भरावा लागू नये. शेतकरी प्रीमियम भरतील. पूर्वीची 1 रुपयात तुम्ही कर्जमाफी आणली, त्याच्यासाठी वाहवा तुम्ही करून घेतली आणि मतं मिळवले, आणि मतं मिळाल्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर ते ट्रिगर काढून टाकले आणि शेतकरी गेला खड्ड्यात. आता खरं तर माझी याच्यातून मागणी आहे की तुम्ही जर खरे शेतकरी धार्जिने असाल, शेतकऱ्यांचे कैवारी असाल, तर आत्ता ह्या वर्षी पीक विम्याला ट्रिगर लागू करा. जे 3 ट्रिगर तुम्ही काढून ठेवलेले, परंतु तुम्ही काढणार नाही कारण कंपन्यांचा फायदा नाही ना त्यात. कंपन्यांचा तोटा आहे त्याच्यात. कंपन्यांचा तोटा तुम्ही कसे सहन करणार? तुम्हाला शेतकऱ्यांचा तोटा झालेला चला. तर आपण सांगितलं मी एवढं दिलं, मी एवढं दिलं. तर 2026-27चं बजेट देवेंद्र फडणवीस, तुम्हीच अर्थमंत्री होता. अजित पवार जानेवारीमध्ये वारल्यानंतर किंवा त्यांचं निधन झाल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांना बजेटमध्ये किंवा शेती क्षेत्राला किती तरतूद केली? 5.2%. किती टक्के? एकूण बजेटच्या फक्त 5.2% हिस्सा शेतकऱ्यांना दिला. आणि शेतकऱ्यांची लोकसंख्या ह्या राज्यात किती टक्के आहे? 55%. म्हणजे 55% लोकांना तरतूद किंवा बजेटमधला वाटा किती टक्के? 5.2%. हे तुम्हाला शोभतं का? आणि 2014 पासून बजेटमधली शेतकऱ्यांवरची किंवा शेती क्षेत्रातली तरतूद ही दरवर्षी 2 पॉईंट 3 पॉईंट असं करीत करीत कमी होत चाललेली आहे. हे तुमचं बाप आहे. तुम्ही शेती क्षेत्राला पैसे द्यायला तयार नाही. फक्त तुम्ही आकडेवारी मोठी मोठी सांगता. आणि गेल्या वर्षी जो हंगामात पाऊस पडला होता, अतिवृष्टी झाली होती, शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालं होतं, त्यावेळेस तुम्ही हे सुद्धा सांगितलं की 17,000 रुपये शेतकऱ्यांना पीक विम्याशी येणार आहे. 34,000 कोटीची तुम्ही घोषणा केली, ते तर फक्त 8-9 हजारच कोटी होते. त्याच्यात 17,000 रुपये दर एकरी शेतकऱ्यांना येणार असं तुम्ही सांगितलं होतं पीक विम्याचे. शेतकऱ्यांना किती रुपये आले? 1,000 रुपये, 1,400 रुपये, 1,200 रुपये. मग आता याच्याबद्दल तुम्हाला काय बोललं पाहिजे? फक्त आणि मूळ मुद्दा म्हणजे तुम्ही जो स्वतःचा सत्कार करून घेतला. तुम्ही भाषणात काय सांगितलं की मी नको म्हणत होतो, परंतु किसान मोर्चानं मला आग्रह केला. अहो देवेंद्र फडणवीस, तुम्ही जर खरे कायवारी असता आणि तुम्हाला जर काही वाटत असतं तर न दिलेल्या, म्हणजे आजही मी तेच म्हणतो, न दिलेल्या अजूनही तुम्ही लवकर देणार नाहीये. 30 जुलैचा अजून पुढे जाणार आहे. मी तर म्हणतो मार्च 27 पर्यंत जाती. काही कर्जमाफी काय सांगता येत नाही. काही 2029 पर्यंत म्हणजे निवडणुकीपर्यंत ही कर्जमाफी जाऊ शकते. न दिलेल्या कर्जमाफीच्या तुम्ही जाहिराती केल्या आणि न दिलेल्या कर्जमाफीचा तुम्ही सत्कार करून घेतला. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणजे उद्धव ठाकरे सुद्धा मुख्यमंत्री होते, त्यांनी कर्जमाफी केली, सरसगट केली, अटी शर्ती न लादता केली, परंतु त्यांनी असा सत्कार करून नाही घेतला स्वतःचा. शरद पवार कृषी मंत्री होते, त्यांच्या मागणीनुसार कर्जमाफी झाली होती. डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते, त्यांनी असं म्हणजे देण्याच्या अगोदरच स्वतःचा सत्कार नव्हता करून घेतला आणि दिल्यानंतर सुद्धा करून नव्हता घेतला. कारण ते पैसे जनतेचेच होते, सरकारचे पैसे होते, तुमच्या कोणाच्याच घरातले नव्हते ना. मनमोहन सिंग यांच्या घरातले होते, त्यांनी तर सत्कारच नाही करून घेतला. तुम्ही न देता सत्कार करून घेतला, हीच मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. आणि तुम्ही वरून सांगता मी हे दिलं, मी ते दिलं, मी 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 बस इथंच हा विषय संपलेला आहे. न दिलेल्या कर्जमाफीचा तुम्ही सत्कार करून घेतला. याच्या इतकं हसू येण्याजोगं
कधीच झालेलं नाही आहे आणि असं कुठलाच मुख्यमंत्री येणाऱ्या काळात करणार नाही. आणि गेलेल्या जे भूतपूर्व मुख्यमंत्री होऊन गेलेले त्यांनी सुद्धा अशा गोष्टी केलेल्या नाही. न केलेल्या गोष्टीचं किंवा पुढे होणाऱ्या गोष्टीचं अगोदरच सत्कार करून घेणे आणि त्याची बसेसवर महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या याच्यावर जाहिराती करणे ही गोष्ट याच्या अगोदर कोणीच केलेली नाही. ठीक आहे, तुम्ही दिल्यानंतर केलं असतं तर आम्ही मान्य केलं असतं, परंतु न देताच जाहिरातबाजी चालवली आणि स्वतःचा सत्कार करून घेतला. हे मोठं हसू येण्याजोगे. धन्यवाद.